डॉक्टरच्या घराण्यामध्ये सगळ्यांनी डॉक्टरच व्हावं असा एक अलिखित दंडक अलिखित नियम असतो. इंजिनियर्सच्या घराण्यामध्ये सगळे इंजिनियर्स होतात. पॉलिटिशियनच्या घराण्यामध्ये सगळे राजकारणीच जन्माला येतात. आणि असंच आता जी माझी मैत्रीण पुढचं गाणं घेऊन येते तिच्याही बाबतीत असंच काहीसं झालंय. जिद ना करो आज जाने की जिद ना करो आज जाने की जिद ना करो यूं ही पहलू में बैठे रहो यूं ही पहलू में बैठे रहो आज जाने की जिद ना करो हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे ऐसी बातें किया ना करो आज जाने की जिद ना करो तुम ही सोचो जरा क्यों न रोके तुम्हें जान जाती है जब उठ के जाते हो तुम जान जाती है जब उठ के जाते हो तुमको अपनी कसम जाने जा बात इतनी मेरी मान लो आज जाने की जिद ना करो ओ आज जाने की जिद ना करो दीप्ति जी आपने तो समा बांध लिया. क्या बात है, मजा आली. आज तुझं गाणं ऐकून मला आपल्या हिंदुस्थानात गझल हा प्रकार लोकप्रिय करणाऱ्या बेगम अख्तर, नसरत फतेह अली खान साहेब, मेहदी हसन, जगजीत सिंगजी, शोभा गुरटू यांची प्रकर्षाने मला आठवण होते. आणि तू गझलसाठी लागणारा सगळा अर्ज तुझ्या गाण्यात खूप छान होतं. तू असं वाटत होतं की समोर कोणतरी आहे आणि त्याला सांगतेस की खरंच नको जाऊस म्हणून. फक्त मला थोडेसे जरा उच्चारांमध्ये थोडे जरा मराठी पण डोकावलं ते जरा काढायचा प्रयत्न करायला पाहिजे. पण खूप छान गायलीस. थँक्यू वंदना ताई. क्या बात है. फरीदा खानूम फार मोठं गझलमधलं नाव. खरा जन्म कलकत्त्यामधला, आत्ताचं वास्तव्य लाहोरमधलं. त्यांना आपल्याकडचा जसा पद्मश्री किंवा भारतरत्न तसा त्यांच्याकडे हिलाल इम्तियाज नावाचा एक फार मोठा पुरस्कार असतो. परवेज मुशर्रफांच्या काळामध्ये त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. इतक्या मोठ्या गायिकेचं गाणं तुम्ही सादर केलं, खूप छान. पुढे माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या आवाजात ते इतकं छान वाटलं, इतकी मजा आली त्याच्यामध्ये की त्यांची अजून एक गझल आहे. तुम्हाला बाय एनी चान्स माहिती आहे का, मेरे हम नफस मेरे हम नफा. माहिती आहे माहिती तर पुढच्या येणाऱ्या काही भागात ती ऐकायला नक्की आवडेल. आहे. मी बसवीन आणि नक्की गाईन. वंदनाताईंकडून ध आणि अवधूतकडून प मिळालाय. थँक्यू. तू सारखं तिकडे बघते, तुझे मिस्टर आलेत का? हो माझा नवरा आला ना तिथे. क्या बात आहे. मकरंजी, दीप्ती आता गाण्यातूनच बहुधा तुम्हालाच काहीतरी रिक्वेस्ट करत होती, आज जाने की जिद ना करो. तिच्यासाठी काय म्हणाल तुम्ही? मी फक्त एक शेर फक्त ऐकतो प्लीज प्लीज. दीप्ती करता. तेरी आंखों में अल्लाह ताला ने क्या कोई मैं कदा बनाया है वाह वाह. कि जब भी नजरें मिला के चलता हूँ
लोग कहते हैं कि पी के आया है. क्या बात है, वाह वाह वाह, सुभान अल्लाह, क्या बात आहे. थँक्यू मकर. मला एकंदर या पूर्ण घराण्याची, हिच्या पूर्ण फॅमिलीची गाण्याची आवड बघून असंच वाटतंय की ही आवड जे थोडक्यात भागवत नाही ते सगळे भागवत. दीप्ती, मला सांग, रेडिओ बद्दलचा तुझा एखादा अनुभव. आणि मला जेवढं माहिती आहे त्याच्यानुसार तू रेडिओसाठी, एका सॅटेलाइट रेडिओसाठी काम केलं होतंस. हो, आणि ॲज अ आरजे कसा होता अनुभव? खूप छान होता. अभिजित, एक प्रसंग सांगते की रेडिओवरती ज्या सगळ्या स्वीप्स किंवा बंपर्स यायचे ते माझ्या आवाजात असायचे. सकाळी सकाळी ऐका सचिन सुरेश सोबत. तर असा तो एक बंपर होता. आणि काय व्हायचं की प्रत्येक लिंकच्या अगोदर बंपर वाजायचा आणि मग ती लिंक सुरू व्हायची. तर माझ्या एका मैत्रिणीच्या मामीने ते ऐकलं आणि म्हणजे रेडिओवर ऐकलं. तर ती माझ्या मैत्रिणीला म्हणाली की अगं बाकीच्यांचं सगळ्यांचं ठीक आहे, म्हणजे सचिन येतो मस्तपैकी छान सकाळ करतो, खूप छान निवेदन करतो, पण दीप्तीची कमाल आहे यार, ती बाजूला बसून 3 तासभर फक्त एवढंच कसं म्हणू शकते. क्या बात आहे. आज तुझ्या गाण्याने सुद्धा एक वेगळीच मजा आली. तुला धन्यवाद आणि सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू.